अशा छोट्याशा आता पायवाट केली पायऱ्यांची केलेली आहे. हे कोणाकोणाला माहिती आहे, जो लहानपणी प्रत्येकाचा आवडीचा विषय असायचा, म्हातारीचा केस. सुंदर असं निसर्ग ठिकाणी घेऊन आलाय आज. खरंच स्वामी मला पावलेत असं म्हणायला हरकत नाहीये. ह्याला मी स्वामींचं दर्शन घ्यायला घेऊन आले. अरे आज मला किती 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 ठिकाणी घेऊन आलाय. पण खरंच थँक्यू महेश. निसर्गाचा आवाज येतो. निसर्ग, पक्षी, किलबिलाट ऐकायला येत असेल. मस्त. आज तुम्ही पण दर्शन घ्या. खूप सुंदर असं ना निसर्गरम्य ठिकाण आहे. कोणच नाहीये, कोणच नाही. इतकी शांतता आहे ना भाई साहेब, मस्त एकदम. काय म्हणतोस? सो हे जे आहे ना, हे आंब्याचं झाड आहे. लिटरली वड किंवा पिंपळ जसं असतो ना, खूप जुना. ह्याचा बुंदा जेवढा मोठा आहे ना आणि फार जुनं दिसतं. आणि याची पानं पण ना हल्ली आंब्यांची पानं, झाडाची पानं फार छोटी छोटी झालीत. पण ह्याचं पान मग अगदी हातभर, म्हणजे आपला हात भरेल एवढी मोठी मोठी पानं आहेत. खूप मोठं झाड आहे, प्रशस्त आणि मस्त आहे. पण इथं एकूणच वातावरण महेश खूप सुंदर आहे रे. कैरी मिळाली मी कैरीचं नाव काढलं होतं. म्हटलं महेश इथे कुठे कैरी दिसतच नाहीये रे. एक छोटीशी कैरी मिळाली. इतकं सुंदर, म्हणजे जो पूर्वी करते, खरंच पूर्वीसारखं तर काही राहिलेलं नाहीये. इतका भन्नाट सुगंध येतो या कैरीला. यम असणार एकदम. सो आपण इथे ठेवूया आता. हा, म्हातारीचा केस उडतोय. मी जाम खेळायचे याच्याने, भांडणं व्हायची. सो ही छोटीशी विहीर आहे आईच्या मंदिराच्या बाहेर. पण आतमध्ये थोडंसं आता लक्ष नसल्या कारणाने इथे, किंवा वावर नसल्या कारणाने हिरवळ जमा झाली. केळीचं झाड आहे, बोर आहे, ते बोराचं झाड आहे. सुंदर आहे, झाडं मस्त आहेत. आणि हे जे दिसतं सुकं, हे सगळं तलाव असतं. आणि पूर्ण महेश म्हणतो की जेव्हा पावसाळा वगैरे असं पूर्ण भरलेलं असतं हे तलाव. आणि हे सुंदर असं मस्त आम्ही विहिरीवरती फिरतोय. हे पाणी वापरत असणार ते इथे आहे, त्यांची जाळी वगैरे आहे, म्हणजे पाणी वापरात आहे. आत्ता कोणी नाहीये त्यामुळे आपल्या याची माहिती नाही कळणार आहे. पण एकूणच खूप सुंदर असं मंदिर आहे.